सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. मित्रांनो, आज एक अतिशय महत्त्वाचा विषय ज्यावर की मी बोलणार आहे. आपले ॲट्रॉसिटीचे विषय तर चालू राहतीलच. प्रत्येक गोष्टीमध्ये ॲट्रॉसिटी गुन्हाच दाखल झाला पाहिजे असा एक ट्रेंड आजकालच्या ह्याच्यामध्ये सुरू झालेला आहे. आणि हा ट्रेंड ॲट्रॉसिटी ह्या कायद्याच्या भविष्यासाठी जरी घातक असला तरी याची जाणीव बऱ्याचशा लोकांना नाही. ती करून देणं वेळोवेळी आपल्याला गरज आहे. ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल जागृतीसुद्धा करणं गरजेचं आहे. त्यावर मी आज बोलणार नाही. पण आपण ज्या लोकांसाठी लढतोय, झगडतोय, ज्या समाजासाठी आपण सगळ्यांनाच उरावर घेऊन नाचतोय किंवा त्यांच्याशी शत्रुत्व पत्करतोय, तोच समाज आज आपल्यापासून वेगळा मार्ग स्वीकारतोय. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांसोबत लढून, स्वकीयांसोबत लढून, परकीयांसोबत लढून आपल्याला जे हक्क आणि अधिकार दिले आणि त्या हक्क आणि अधिकाराच्या जोरावर आज आपण जे काही आपलं वैभव ज्या लोकांनी उभं केलेलं आहे, हे सगळं वैभव जे आहे ना, हे बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला परकीय आक्रमणांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी आणि हा स्वतःचा देश जो आहे, हा जो भारत देश आहे, हा भारत देश अखंड ठेवण्यासाठी, तुम्ही सार्वभौम राहण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या सर्वांसाठीच स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. मित्रांनो, विषयावर मी येतो, परंतु विषय माझ्या दृष्टीने तरी तेवढा गंभीर आहे. आपण मागच्या काही दिवसापासून राज्य महिला आयोग असेल किंवा 2 ते 3 दिवसापूर्वी शरद पवारसुद्धा या विषयावर बोलून गेलेले आहेत की राज्यातल्या बऱ्याचशा महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत. मी तुम्हाला एक आठवण करून देतो. मदर तेरेसा हे आपण नाव ऐकलं असेल. मदर तेरेसा यांच्या चर्चमध्ये, आश्रमामध्ये 2015 अशाच राज्यातल्या बहुतांश भागामधील आदिवासी, बौद्ध, ब्राह्मणेतर ज्या काही खालच्या जातींच्या ज्या काही महिला आहेत, अशा महिलांना, मुलींना धर्मांतराच्या नावाखाली किंवा अजून काही वेगवेगळे आमिष दाखवून घेऊन जायचे ते लोक आणि त्याच्यानंतर त्यांची तस्करी करायची. धर्माच्या नावाखाली तस्करीचा जो धंदा चालू होता 2015 बऱ्याचशा मीडियानी हा विषय समोर आणला होता. तर ही तस्करी कशा पद्धतीनं व्हायची, तर तिकडं नेऊन त्यांना गायब करायचे, मारून टाकायचे. मग त्यांच्या जे बॉडीचे पार्ट्स आहेत ते पार्ट्स काढून विकणे, हे ख्रिश्चन मिशनऱ्यांचं काम चालू होतं. मागच्या काही दिवसापासून मी महाराष्ट्रभर सतत फिरतच असतो. सतत कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये फिरत असतो आणि जाताना येताना बरीचशी मित्र भेटत असतात. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयावर चर्चा होत असतात. मागच्या 1-2 महिन्यापूर्वी माझा संपर्क जास्त नगरपासून ते औरंगाबादपर्यंत, नगरपासून ते तिकडे अंबड, बीड इकडच्या एरियामध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये संपर्क आला. त्याच्यानंतर लातूर, उदगीर, अहमदपूर, त्याच्यानंतर इकडे सातारा, सांगली, गोवा साईडला, मग इकडे मुंबईला तुमचं लोणावळा, आपलं तळेगाव वगैरे इकडचा जो एरिया असेल, हा एरिया माझ्या नेहमी संपर्कातलाच एरिया आहे. इकडे काम करत असताना एक सर्वात मोठं टार्गेट आपल्यापुढं आज असं आहे की हे पहा, आपण भारतीय लोक आहोत. हिंदू असतील किंवा बौद्ध असतील, हे मूळचे इथले भारतीय आहेत. त्यांचा धर्म असेल, त्यांची संस्कृती असेल, त्यांचे संस्कार असेल, ते इथलेच आहेत. ते इथंच जन्मलेले आहेत आणि इथंच मरणार आहेत. त्यामुळं आपल्याला आंतरिक दृष्टिकोनातून, इंटरनली, हिंदूंची जेवढी भीती दाखवली जाते, हिंदूंपासून सावध राहण्याची जेवढी भीती दाखवली जाते,
तेवढीच ख्रिश्चनांपासून, जैनांपासून, इस्लाम लोकांपासून सतर्क राहण्याची भीती दाखवली जात नाही. मागच्या एक तीन चार वर्षाचं पण उदाहरण आहे. आणि आत्ता एक दोन महिन्यापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा बौद्ध तरुणी ज्या आहेत, बौद्ध तरुणी ह्या मुस्लिम मुलांच्या प्रेमामध्ये पडल्याची प्रकरणं बरीचशी पुढं आलेली आहेत. आत्तासुद्धा ती प्रकरणं जोरात चालू आहेत. आणि ह्या प्रकरणांमध्ये काय होतं की ते मुस्लिम लोक त्या मुलीला स्वीकारतात, तिचं लग्न करतात. लग्न झाल्याच्या नंतर 1-2 लेकरं करतात आणि त्या मुलींना सोडून देतात. म्हणजे हे मुस्लिम लोकांमधला तो ट्रेंड आहे. त्यांच्यामध्ये एक बायको, पत्नी एक ठेवावी ही नतिमत्ता त्यांच्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळं हा जो काही भाग आहे, असे बरेचसे प्रकरणं राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहेत. कारण मुस्लिमांच्या आणि आपल्या वस्त्या एकमेकाला लागून असल्यामुळे त्यांचे आणि आपले जे व्यवहार आहेत, मग ते मटण खाण्याच्या दृष्टिकोनातून असो की अन्य कुठल्या दृष्टिकोनातून असतो, त्यांचे आणि आपले व्यवहार एकमेकाशी जास्त मिळते जुळते असल्यामुळं, खानपान व्यवस्था एक असल्यामुळे त्यांच्या आणि आपल्यामध्ये बऱ्याचशा भावनिक रिलेशन्स तयार होऊन त्याचा मुस्लिम लोक गैरफायदा घेत आहेत. आपल्या मुलींची फसवणूक करून त्यांना पळवून नेऊन लग्न करून 6 महिने 4 महिने वर्ष वापरून घ्यायचं आणि पुन्हा सोडून द्यायचं. अशा पद्धतीचा प्रकार फार मोठ्या प्रमाणामध्ये बौद्धांच्या मुलींसोबत मुस्लिम मुलांचा चालू आहे. यापासून सावध राहा. हा आपल्यासाठी फार मोठा धोका आहे. हा इस्लाम मिशनऱ्यांचा कार्यक्रम झाला, हा मुस्लिम धर्मवाद्यांचा कार्यक्रम झाला. कारण त्यांना मुस्लिम राष्ट्र निर्माण करायचं आहे भारताला. पण आपल्याला ते मुस्लिम राष्ट्र होऊ द्यायचं नाही. हा भारत आहे आणि तो भारतच ठेवायचा आहे. याच सोबत अजून एक चिंतन करण्याची अशी बाब आहे की मी मगाशी ज्या गावांची नावं घेतली, ज्या एरियांची नावं घेतली, त्या एरियांमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांचं काम फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि ह्या ख्रिश्चन मिशनऱ्या ज्या आहेत ह्या अशाच गरजू लोकांना, मग ते आदिवासी असतील, SC ST कम्युनिटीचे असतील, शेड्यूल ट्राईब, मुस्लिम ह्याचे आपले आदिवासी भागातली लोकं असतील, तर ह्या लोकांमध्ये ख्रिश्चन धर्माकडे जाण्याचं जे प्रमाण आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. हा एक आपल्यासाठी फार मोठा धोका आहे. ख्रिश्चन हा भारतीय धर्म नाही. त्यांनी इथे बुद्धिझम स्वीकारावा, आपल्याला त्रास नाही आहे. किंवा जे बौद्ध आहेत त्यांनी हिंदू धर्म स्वीकारावा, त्याच्यामध्ये आपल्याला त्रास नाही. कारण हे दोन्हीही ज्या संस्कृत्या आहेत ह्या भारतीय संस्कृत्या आहेत. पण ख्रिश्चन धर्माचा जो भारतामध्ये वाढता प्रभाव आहे, हा प्रभाव या देशाला पुन्हा एकदा परकीय देशाच्या गुलामगिरीकडे घेऊन जातोय. अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. भारताची राज्यघटना जिथं जिथं फार चांगल्या प्रमाणामध्ये राबवण्यात आलेली नाही, तिथे तिथे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांचं जे वर्चस्व आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेलं आहे. आणि त्या भागामधून मग त्याच्यामध्ये शेड्यूल कास्टमधल्या मातंग असतील, चांभार असतील, बौद्ध असतील, अन्य ज्या काही छोट्या छोट्या अस्पृश्यांमधल्या ज्या जाती आहेत छोट्या छोट्या, ह्या सगळ्या जातींची धर्मांतरं फार मोठ्या प्रमाणामध्ये करून घेतली जात आहेत. त्यांना मग ते पैशाचं प्रलोभन देणं असो, अन्नधान्याचं प्रलोभन देणं असो, कामाला लावून देण्याचं प्रलोभन देणं असो, किंवा मग ह्यांच्या मुली अगोदर करून घेऊन यांना ब्लॅकमेल करणं असो. आता लातूर, उदगीर, नगर, जामखेड, पाथर्डी इकडच्या भागामध्ये आम्ही मध्ये काही मित्रांसाठी मुली बघायला गेलो होतो. तर इकडून जात असताना असं सांगितलं जायचं की बाबा ते आपलं बौद्ध कुटुंब आहे आणि ती मुलगी आपल्याला करायची आहे. पण तिथं गेल्याच्या नंतर त्याच्या घरामध्ये तो भला मोठा येशू ख्रिस्ताचा असा लांब दांडा, असा आडवा दांडा दिसायचा. म्हणजे ही जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ही इकडच्या सगळ्या एरियामध्ये. त्यामुळं आपल्याला आता सावध राहण्याची गरज अशी आहे की धर्म धोक्यात आहे, संस्कृती धोक्यात आहे. आणि धर्म आणि संस्कृती ज्यावेळेस धोक्यात येते त्यावेळेस देशसुद्धा धोक्यात येऊ शकतो. अशा पद्धतीनं जर ख्रिश्चन मिशनऱ्यांनी एक गाव, तालुका, जिल्हा जर धर्मांतराच्या नावाखाली त्यांच्या कब्जामध्ये घेतला तर पुन्हा इथं
परकीयांची सत्ता यायला वेळ लागणार नाही. हिंदू आणि आपल्यांमध्ये, आपण आणि हिंदूंमध्ये कितीही जरी भांडणं झाले, आपण रोज जरी एकमेकांसोबत मारून घेतले, तरीही आपण एकमेकाचा धर्म बदलण्यासाठी कधीही मजबूर करत नाही. पण ख्रिश्चन मिशनऱ्या इथे ते बीज पेरत आहेत, जे बीज या देशाला पुन्हा एकदा परकीयांच्या गुलामगिरीमध्ये घेऊन जाऊ शकतो. आज देशामध्ये, जगामध्ये ख्रिश्चनांचं सर्वात जास्त लोकसंख्या असणारं जर स्टेट कुठलं असेल तर ते युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे. आणि अमेरिका हा आज देशाच्या, जगातल्या सर्व देशांचा बाप बनून बसलेला आहे. मिशनऱ्यांच्या नावाखाली, ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या नावाखाली अमेरिकेने संपूर्ण जगामध्ये आपलं जाळं वेढलेलं आहे. धर्माच्या नावाखाली लोकांना एकत्र आणून ते संपूर्ण जगावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी काम करू पाहत आहेत. पण ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या ह्या स्ट्रॅटेजीला आपण बळी पडू नये. कारण आपला विचार जो आहे हा मानवी कल्याणाचा विचार आहे. ख्रिश्चन मिशनऱ्यांचा विचार हा मानवी कल्याणाचा विचार आहे. त्यामुळे धर्मांतराची जी काही लाट चालू आहे सध्या, हे धर्मांतर दिसून येत नाहीत. आता आपण जी धम्मदीक्षेचे कार्यक्रम घेतो हे खुलेआम घेतो, पब्लिकली घेतो. त्यांचे कार्यक्रम असे पब्लिकली होत नाहीत, खुलेआम होत नाहीत. त्यांचे कार्यक्रम हे घरात जाऊन होतात. घरातल्या घरात ते लोक दीक्षा देऊन मोकळे होतात आणि कुटुंबाच्या कुटुंब आज ख्रिश्चन धर्माच्या वाटेवर लागलेली आहे. मगाशीच काही दिवसापूर्वी एका मातंग मित्र आहे माझा, त्याला त्याच्या मामाची मुलगी करायची होती, सख्या मामाची मुलगी, आणि ती उदगीरची होती. तर त्या मुलीचं आणि ह्याचं प्रेम होतं. त्याला ती मुलगी पसंत होती आणि तिलाही तो मुलगा पसंत होता. पण त्याच्या आईला, त्याच्या घरच्या लोकांना त्या मुलींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे हे मान्य नव्हतं. म्हणजे ख्रिश्चन ती झालेली आहे, त्यामुळं आपल्या घरात ती नको. म्हणजे सख्या मामाची मुलगी, म्हणजे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी घराघरामध्ये फोडाफोड्या चालू केलेल्या. मामाच्या मुलीला मामाचं कुटुंब जर तिकडं असेल तर त्याच्या बहिणीचं कुटुंब, म्हणजे आत्याचं कुटुंब इकडे हिंदू धर्मामध्ये आहे, बौद्ध धर्मामध्ये आहे, किंवा त्यांची अर्धी फॅमिली तिकडे गेलेली आहे. आता हे जे हरीश साळवे जे वकील आहेत हे नगर साहित्यचे आहेत, हे सुद्धा अगोदर पूर्वाश्रमीचे महार आहेत, अस्पृश्य आहेत. आणि त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावाखाली येऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे. आज ते स्वतःला ख्रिश्चन म्हणून घेतात. त्यामुळं अशा पद्धतीनं ख्रिश्चन मिशनऱ्यांनी जे जाळं विणलेलं आहे, हे जाळं आपल्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये घातक होत आहे. आपण बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे बांधण्यामध्ये, विहारं बांधण्यामध्ये, मंदिरं बांधण्यामध्ये, मोठमोठे स्टॅच्यू उभं करण्यामध्ये दंग आहोत. ॲट्रॉसिटी ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करायला आपल्याकडं वेळ नाही आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर आज आपल्यासाठी समाज म्हणून लोकच शिल्लक राहणार नाहीत काही दिवसाच्या नंतर. तुम्ही आज जर नगर पाथर्डी वगैरे इकडच्या साईडला गेलात, बीड वगैरे इकडच्या साईडला, फार मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिश्चनिझममध्ये कन्व्हर्शन चालू आहे. बुद्धिस्ट लोकांचं ख्रिश्चन धर्मामध्ये कन्व्हर्शन चालू आहे. त्यामुळे येत्या 5 ते 10 वर्षामध्ये जर आपण बघितलं ही परिस्थिती सगळी, तर मला तरी वाटत नाही की आपल्याला खरंच बौद्ध लोक आहेत तिकडं असं म्हणजे शंकेनं विचारावं लागेल. इतकी भयानक परिस्थिती या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी करून ठेवलेली आहे. त्यामुळे ख्रिश्चन मिशनऱ्यांना आवर घालणे, मुस्लिमांच्या जाळ्यामध्ये फसणाऱ्या आपल्या तरुणांचं प्रबोधन करणे, ही सुद्धा आपल्यापुढे एक फार मोठी जबाबदारी होऊन बसलेली आहे. आपण फक्त रोज उठून ॲट्रॉसिटीज जर खेळत बसलो तर हा जो काही सामाजिक स्पेस आहे आपला, जो मागचा हा जो काही आपलं जे बॅकअप आहे, हे सगळं हे बॅकअप एक दिवस नष्ट होऊन जाईल, निघून जाईल, संपून जाईल. आज जे लोक जे भीम म्हणत आहेत ते उद्या डिसूजा म्हणतील, है ना. म्हणजे ही इतकी भयानक परिस्थिती आहे. आत्ता काही नगर साईडला आत्तासुद्धा, आणि याचा परिणाम फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच होत नाही आहे. तुम्हाला मी एक अजून गोष्ट सांगतो की ही लोक SC प्रवर्गातून धर्मांतरित झाल्यामुळे यांना
यांना अनुसूचित जातीच्या सुद्धा सवलती मिळतात. म्हणजे तुमच्या अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यासाठी अस्पृश्यांना धर्मांतर करणं ही बंदी नाहीच, तर ते कुठल्याही धर्मामध्ये जाऊन त्या सवलती घेऊ शकतात. त्यामुळे मध्ये जे भारत सरकारने कायदा आणला होता की हिंदू आणि बौद्ध हे दोन धर्म सोडून जर इतर धर्मामध्ये कोणी जात असेल, कारण हे धर्म परकीय आहेत, ते भारतीय धर्म नाहीत, त्यामुळे त्या धर्मामध्ये जाणाऱ्या लोकांना अनुसूचित जातीच्या सवलती लागू होऊ नयेत अशा पद्धतीचा सुद्धा कायदा आणणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण इकडे ह्या कायद्याच्या सवलती पण घ्यायला मिळतात तिकडे, आणि बाकी तिकडचंही भांडवल मिळतं. पण विषय असा होतो की येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून, हे ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या माध्यमातून हे जे चाललेलं आहे, धर्मांतराच्या ह्या ज्या चळवळी चाललेल्या आहेत, ह्या एक दिवस या देशावर पुन्हा परकीयांचं राज्य आणल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळं सावध राहा. आजूबाजूला जिथे जिथे ख्रिश्चन मिशनऱ्यांचं काम करणारे लोक तुम्हाला दिसतील, अगोदर त्यांची नीतिमत्ता तपासून पहा आणि नंतर त्यांच्यासोबत मैत्रीचे हात जोडा. सामाजिक संबंध ठेवा. आपण सामाजिक संबंध ठेवत असताना जातपात धर्म ह्या गोष्टी न बघता ठेवतो, पण ते लोक त्यांचा जो मोटू आहे, त्यांचा जो केंद्रबिंदू आहे, हा डायरेक्ट धर्मांतर ठेवतात आणि लोकांना धर्मांतर करण्यासाठी मजबूर करतात. त्यामुळे आपण थोडंसं सावधगिरीनं ह्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे. राज्यातल्या बऱ्याचशा महिला आत्ता काही दिवसामध्ये गायब झाल्याच्या बातम्या मीडियामध्ये येत आहेत. त्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये येऊ देत नाहीत. तुम्हाला माहिती नसेल, मेनस्ट्रीम मीडियामध्ये जितके ब्राह्मण बनिया लोक आहेत ना, तितकेच बनिया लोकसुद्धा आहेत. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी पोचलेली लोकसुद्धा या मीडियामध्ये आहेत. त्याच्यामुळे ते लोक त्या बातम्या येऊ देत नाहीत. याच्यामध्ये अजून एक पॉझिटिव्ह पॉईंट भारत सरकारने असा केलेला आहे की ख्रिश्चन मिशनऱ्यांना जे इंटरनॅशनल फंडिंग मिळत होतं, जवळपास भारत सरकारने 1 का 2,000 NGOजचं जे काही इंटरनॅशनल फंडिंग होतं ते बंद करून टाकले. त्याचं फंडिंग बंद करण्यामागचा उद्देशसुद्धा हाच होता की इथल्या हिंदूंना, बौद्धांना हे लोक ख्रिश्चन बनवत आहेत. कुठला पैसा घेऊन इंटरनॅशनल फंडिंग घेऊन बनवत आहेत. म्हणून भारत सरकारने त्याच्यावर बंदी आणलेली आहे. त्याबद्दल भारत सरकारचं अभिनंदन. पण पुढे जाऊन त्यांचं इंटरनॅशनल फंडिंग बंद झाल्यामुळे आता ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लोकांच्या तस्कऱ्या करायला सुरुवात केलेल्या आहेत. जशा कोरोनाच्या काळामध्ये पेशंट ताब्यात आला की त्याच्या किडन्या काढून घेणे, हे काढून घेणे, ते काढून घेणे, लिव्हर काढून घेणे, हा जो काही प्रकार चालू होता, अशाच पद्धतीनं ख्रिश्चन मिशनऱ्या त्यांच्या धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी आर्थिक व्यवस्था उभी करण्यासाठी, अर्थसहाय्य उभं करण्यासाठी राज्यातल्या मुली आणि बायकांना अपहरण करून घेऊन जात आहेत आणि त्यांचा लिलाव करत आहेत, त्यांची विक्री करीत आहेत. आणि त्या पैशातून पुन्हा धर्मप्रचाराचा कार्यक्रम या देशामध्ये पूर्णपणे जोरात चालू आहे. ही सुद्धा बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. काही दिवसापूर्वी आपल्या सर्वांना माहितीच असेल, एक जैन मुनी होते. कुठल्या तरी राज्याच्या विधानसभेमध्ये त्या नागड्या जैन मुनीला बोलवलं होतं त्यांनी विधानसभेमध्ये. म्हणजे विधानसभा हे संविधानाचं पवित्र ठिकाण आहे. खरं तर अशा ठिकाणी कुठल्याही धर्मगुरूला बोलवून धर्माचं प्रवचन तिथं देण्यासाठी किंवा नैतिकतेचे धडे संविधान भवनामध्ये, म्हणजे विधान भवनामध्ये देणं हे सुद्धा भारताच्या राज्यघटनेचा खूनच आहे. आणि तो खून जिथं जैन लोक जास्त आहेत त्या राज्यामध्ये झालेला मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. तो व्हिडिओ जर मला कधी सापडलाच तर तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी टाकून देईन. असं कुठल्याही धर्माच्या लोकांनी, त्यातल्या त्यात नागडा व्यक्ती, तो धर्मगुरू असेल त्यांच्यासाठी, पण देशासाठी तो एक नागडा व्यक्ती आहे, अंगावर कुठलेच कपडे नसणारा व्यक्ती जाऊन राज्याच्या विधानसभेमध्ये भाषण देतो. म्हणजे ही किती मोठी गुलामी धर्माची आहे यावर सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि आपल्या आजूबाजूला ज्या ख्रिश्चन मिशनऱ्या काम करत आहेत त्यांच्यावर अतिशय कटाक्षाने लक्ष द्या. लहान मुलांपासून ते मोठ्या महिलांपर्यंत तस्करी चालू आहे. त्यांचं इंटरनॅशनल फंडिंग बंद झाल्यामुळं त्यांची कामं बंद आहेत. त्यामुळं इथून लोकांच्या तस्कऱ्या करून हे लोक धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. त्यांच्यापासून सावधान राहा. आपला धर्म आणि आपली संस्कृती हीच आपल्या देशाची
अस्मिता आहे ती विकू नका, ती गहाण ठेवू नका. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.